सुस्मिता, या सुनावणीकडे तर आपलं बारीक लक्ष असणारच आहे, मात्र याच संदर्भातल्या ज्या ब्रेकिंग न्यूज सध्या आपल्यापर्यंत येत आहेत ते आपण बघणार आहोत। ऋतुजा लटके राजीनामा प्रकरणी आता नियमानुसार 30 दिवस नोटीस महत्त्वाची असल्याचं यावेळेला सांगितलं गेलेलं आहे। पालिका वकिलांनी या संदर्भातला युक्तिवाद केलाय। पालिका प्रशासनातर्फे आता आपली बाजू कोर्टामध्ये मांडली जाते आणि पालिकेच्या वकिलांनी युक्तिवाद करताना जो मुद्दा मांडलाय तो म्हणजे 30 दिवसांची नोटीस देणं गरजेचं आहे। कोर्टात नेमकं काय काय घडतंय याचे मुद्दे आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। पालिकेच्या वकिलांनी जो युक्तिवाद केलाय तो कोणकोणत्या मुद्द्यांवर केलाय हे मुद्दे आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच। सुस्मिता, पालिकेच्या वकिलांनी पालिकेतर्फे जी बाजू मांडली आहे त्यात अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 30 दिवसांची नोटीस द्यावी लागते, ज्याबद्दल आपण सातत्यानं बोलतोय। पण या सगळ्या संदर्भात आता कोर्ट या सगळ्या संदर्भात काय निर्देश देऊ शकतं असं वाटतं? अनुकूल आहे वातावरण, लटके यांच्या बाजूने कदाचित निकाल लागू शकतो अशी स्थिती आहे का? खरं तर युक्तिवाद आता सुरू आहे, त्यामुळे अशा पद्धतीच्या कोणत्याही शक्यता वर्तवणं उचित ठरणार नाही। परंतु ज्या पद्धतीचा युक्तिवाद आतापर्यंत झालाय तो अतिशय ट्विस्टेड स्वरूपातला आहे, कारण ऋतुजा रमेश लटके या नॉन परफॉर्मिंग होत्या, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते। अशा पद्धतीचा युक्तिवाद पहिल्या सत्रानंतर दुसऱ्या सत्रामध्ये अनिल साखरे यांनी केलेले आहेत। हे अतिशय गंभीर पद्धतीचा युक्तिवाद म्हणावा लागेल आणि एक गोष्ट विसरताही येणार नाही की हे अशा पद्धतीचे त्यांच्यावरचे आरोप हे त्यांनी पहिला राजीनामा जो कंडिशनल राजीनामा दिलेला होता त्यानंतर त्यांच्यावरती करण्यात आलेले आहेत। त्यापूर्वीच्या काळात अशा कुठल्याही पद्धतीचे त्यांच्यावरती आरोप नव्हते। एका महिन्याचा कालावधी त्यांनी पूर्ण केलेला नाही। राजीनामा जर मंजूर झाला नाही तर याबाबतच्या माहिती किंवा याबाबतची पहिली प्रतिक्रिया त्यांना एका महिन्याच्या आत विचारता येऊ शकते किंवा त्या काळात ते विचारू शकतात आणि त्यांनी विचारलेलं सुद्धा आहे। राजीनामा जर मंजूर झाला नाही तर तसे त्यांना कळवलं सुद्धा जाऊ शकतं। अशा पद्धतीची भूमिका अनिल साखरे जे पालिकेचे वकील आहेत त्यांनी मांडलेली आहे। एकूणच पालिकेच्या नियमावलीचा, पालिका अधिनियमाचा सुद्धा इथे स्पष्टीकरण देण्यात आलं युक्तिवादादरम्यान। आणि 3 ऑक्टोबरला जो त्यांनी पहिला राजीनामा दिलेला होता हा कंडिशनल राजीनामा होता, त्यामुळे त्या अटी शर्तींमध्ये शिथिलता यावी असाही त्यांची मागणी होती। त्यामुळे या राजीनाम्यातील नेमका मजकूर काय होता याबाबतचं स्पष्टीकरण पालिकेच्या वकिलांकडून कोर्टासमोर दिलं जात आहे। खंडपीठासमोर या दोन्ही गटाच्या बाजू ऐकल्यानंतरच अजिंक्य खऱ्या अर्थानं जो अंतरिम निर्णय आहे तो आज येणं अपेक्षित आहे। बरं, पण सुस्मिता, आणि या बद्दल ज्या वेळेला पालिका वकिलांचा हा युक्तिवाद सुरू आहे आणखी कोणते मुद्दे मांडले जाऊ शकतात? अनेक तांत्रिक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांच्या आधारे खरं तर लटकेंचा राजीनामा फेटाळला गेला होता, नामंजूर करण्यात आलेला होता। दुसऱ्यांदा ज्या वेळेला अर्ज केला राजीनाम्याचा त्यावेळेला देखील तो नामंजूर करण्यात आल्याचं समजलं होतं। पण मग आता आणखीन असे कोणते महत्त्वाचे मुद्दे ज्या मुद्द्यांवर पालिकेचे वकील युक्तिवाद करू शकतात? खरं तर पालिकेनं ना हा राजीनामा मंजूर केला ना नामंजूर केला यावरती कुठलीही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। अधांतरित हे प्रकरण होतं, त्याचमुळे वारंवार ऋतुजा रमेश लटके यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली, चहल यांची भेट घेतली। खरं तर त्या क्लास 2 एम्प्लॉई आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्या एकूणच राजीनाम्याबाबतचा निर्णय हा सहआयुक्तांकडून सुद्धा घेतला जाऊ शकतो। या तांत्रिक मुद्द्यावरती सुद्धा एक विचार होऊ शकतो, परंतु ते झालेलं नाही। याच संबंधीचा आधीच्या प्रकरणाचा दाखला कोर्टामध्ये देण्यात आला, ज्यामध्ये हेमांगी वरळीकर यांनी 2012 साली निवडणूक लढवत असताना आपल्या प्रशासकीय सेवेतील राजीनामा दिलेला आणि त्यावेळेला तो राजीनामा हा केवळ 1 महिन्याच्या अटी शर्तीच्या आधीच मंजूर झालेला होता। म्हणजेच काय तर एका कर्मचाऱ्यासाठी वेगळा नियम आणि दुसऱ्या कर्मचाऱ्यासाठी काही वर्षांनंतर वेगळा नियम असू शकतो का, अशा पद्धतीचा युक्तिवाद सुद्धा विश्वजित सावंत यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे। सध्या आपण बघतोय अनिल साखरे यांच्या बाजूने हा युक्तिवाद सुरू आहे। राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आणि प्रशासनाकडे असलेली माहिती याच्यात पडताळणी केली गेली पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा अनिल साखरे यांनी मांडलेला आहे। एका महिन्याच्या कालावधीत जर चौकशी केल्यानंतर राजीनामाबाबत प्रशासन निर्णय घेईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। अर्थात एका महिन्याचा कालावधी पूर्ण करणे हे बंधनकारक आहे
अशाच पद्धतीचा हा युक्तिवाद आपल्याला पुढे सरकताना दिसतो आहे. त्यातच राजीनामा पत्र 3 ऑक्टोबरला आले होतं. ते अटी शर्थींवरती होतं. त्यात एका तक्रारीची पडताळणी अद्यापही बाकी आहे. म्हणजेच काय तर 3 तारखेनंतर जी तक्रार त्यांच्या बाबत मिळालेली होती त्या तक्रारीबाबत सुद्धा पडताळणी अजूनपर्यंत पालिका प्रशासनानं केलेली नाही. ती पडताळणी आम्हाला करायची आहे हाही मुद्दा साखरे यांनी मांडलेला आहे. ऋतुजा लटके सुस्मिता, येतो मी पुन्हा एकदा तुमच्याकडे. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अजित मांढरे देखील आहेत. अजित, राजकीय दबावापोटी हा राजीनामा थांबवला गेल्याचं लटकेंच्या वकिलांनी कोर्टात म्हटलं. राजकीय मुद्दे सातत्यानं या सुनावणी दरम्यान समोर येताना दिसत आहेत. अजित, त्याबद्दल सुरुवातीला काय सांगताय? अर्थातच अजिंक्य, कारण का ही सगळी सुनावणी सुरू जी आहे ही सगळं एका राजकीय घडामोडी करता सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की ऋतुजा लटके या रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांना उमेदवारी दिली जाईल. त्यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटातून निवडणूक लढणार आहेत आणि तो सगळा मुद्दा आहे. त्यामुळे राजकीय आरोप या सुनावणीमध्ये केला जाईल हे कोर्टाने देखील सुनावणी दरम्यान ऍक्सेप्ट केलं होतं. आपण जर महत्वाचे मुद्दे या सुनावणीमध्ये पाहिले तर ज्या पद्धतीनं एक अजित काही क्षणांसाठी थांबवतो, पुन्हा एकदा येतो आपल्याकडे. कोर्टात नेमकं काय घडतंय आपण पाहूया. राजीनामा नियमाला धरून नाही असा युक्तिवाद पालिकेच्या वकिलांनी केलेला आहे. राजीनाम्यानंतर महिन्याभरात निर्णय येतो असं देखील म्हटलं गेलंय. पालिकेच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना आता हे आणखी नवे मुद्दे मांडलेले आहेत. लटकेंचा प्रशासनाशी काहीही संबंध नाही. राजीनामा दिल्यानंतर लटके आल्याच नाहीत आणि त्यांचा राजीनामा नियमाला धरून नाही असं पालिकेच्या वकिलांनी यावेळेला युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे. अनेक मुद्दे पालिकेच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान मांडलेले आहेत. लटकेंचा प्रशासनाशी काहीही संबंध नाही असा युक्तिवाद केला गेलाय. आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे राजीनामा दिल्यानंतर लटके आल्याच नाहीत, त्यांचा राजीनामा हा नियमाला धरून नाही. सोबतच राजीनाम्यानंतर महिन्याभरात निर्णय येतो असं पालिकेच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान स्पष्ट केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण थेट जाणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, अनेक मुद्दे मांडले जात आहेत पालिकेच्या वकिलांकडून युक्तिवाद करताना आणि हे महत्वाचे मुद्दे आहेत. आता कोर्ट या संदर्भात नेमके काय निर्देश देतं हे महत्वाचे. अजित, नक्कीच अजिंक्य, आपण जर पाहिलं तर हा सगळा मुद्दा जो आहे तो कोर्टात जाणार हे जवळपास निश्चित होतं. ही सगळी शक्यता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं यावर जोरदार तयारी केली गेलेली असं दिसतंय. कारण का ते एक एक मुद्दे जे आहेत ते शेवटच्या क्षणी मांडतायत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत हा मुद्दा होता की जर लटके या लिपिका आहेत तर त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हे अधिकार जास्तीत जास्त सहाय्यक आयुक्तापर्यंत देखील असू शकतात आणि ते घेऊ शकतात. हा अधिकार जो आहे तो आयुक्तांपर्यंत जाण्याची गरज नाहीये. तर आता जे बीएमसीचे वकील आहेत त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ज्या पद्धतीनं लटके यांनी 3 ऑक्टोबरला त्यांचा राजीनामा दिलेला आहे त्यांना 1 महिन्याची नोटीस द्यावी लागते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी जी रक्कम भरलेली आहे याबाबत त्यांना पुढे नंतर काही कळवलं गेलेलं नाहीये. त्यांच्याकडे रिसीट देखील जरी असली तरी 1 महिन्याचा कालावधी असतो. किमान नोकरी सोडण्याआधी तुम्ही सांगावं लागतं. पण त्यांनी फार उशिरा कळवलेलं असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे आता एक नवीन मुद्दा काढलेला तो म्हणजे 3 ऑक्टोबरला त्यांनी राजीनामा दिलेला आहे पण त्यांच्या विरोधामध्ये एक महत्वाची तक्रार आहे. त्या तक्रारीचं निवारण कुठे झालेलं नाहीये किंवा त्या तक्रारी संदर्भातली सुनावणी असेल किंवा जे मुद्दे क्लिअर करणं आहे किंवा त्यांच्यावरती लावलेले आरोप जे आहेत ते कुठे क्लिअर झालेले नाहीयेत. हा मुद्दा नव्यानं पालिकेने समोर केलेला आहे. यामुळे लटके यांचा राजीनामा आम्ही काय ऍक्सेप्ट केला नाहीये हा प्रमुख दावा जो आहे तो मुंबई महानगरपालिकेत असू शकतो. या त्यांच्या दाव्यावरून स्पष्ट होते किंवा त्यांच्या युक्तिवादावरून स्पष्ट होते. बर अजित, आणखीन एक काही महत्वाच्या घडामोडी येत आहेत त्याबद्दलची ही ब्रेकिंग न्यूज आपण स्क्रीनवर आधी प्रेक्षकांना दाखवूया. महिन्याभराचा कार्यकाळ शिथिल करायचा की नाही याचा निर्णय पूर्णपणे पालिकेचा आहे असा युक्तिवाद करण्यात आलाय. राजीनामा दिल्यानंतर कोणत्याही प्रकारचा संवाद साधला गेला नाही असा युक्तिवाद पालिकेच्या वकिलांनी आता कोर्टात केलेला आहे. 1 महिन्याची नोटीस देणं बंधनकारक असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. महिन्याभराचा कार्यकाळ शिथिल करायचा की नाही याचा निर्णय पूर्णपणे पालिका प्रशासनाचा आहे. राजीनामा दिल्यानंतर लटके यांनी कोणत्याही प्रकारचा संवाद साधला नव्हता असा युक्तिवाद पालिकेच्या वकिलांनी कोर्टामध्ये केलेला आहे.
आपले प्रतिनिधी अजित मांढरे, सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, नवीन मुद्दे आता युक्तिवादाच्या दरम्यान समोर येताना दिसत आहेत, जे पालिकेच्या वकिलांनी मांडलेले आहेत। आता अजित, त्याबद्दल काय सांगताय? अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीनं पालिका हे मुद्दे मांडते, यांनी सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे। कुठल्या मुद्द्यांवरती आपल्याला समोर हो, ब्रेकिंग न्यूज आता आपल्यापर्यंत येते। ऋतुजा लटकेंची याचिका सुनावणीला योग्य नाही असा दावा, असा युक्तिवाद पालिकेच्या वकिलांनी कोर्टामध्ये केलेला आहे। ही आत्ताची अतिशय महत्त्वाची घडामोड आपण पाहतो आहोत। ऋतुजा लटके यांची जी याचिका आहे ती सुनावणीला योग्य नाही असा युक्तिवाद पालिकेच्या वकिलांनी केलेला आहे। हा एक मोठा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे। ऋतुजा लटके यांची याचिका सुनावणीसाठी योग्य नाही असा मुद्दा पालिकेच्या वकिलांनी युक्तिवाद करताना मांडलेला आहे। सुस्मिता यांच्याकडे आता आपण जाणार आहोत। सुस्मिता, याचिका सुनावणीला योग्य नाही असा युक्तिवाद पालिकेच्या वकिलांनी केलाय, काय सांगता येईल याबद्दल? पालिकेच्या वतीनं जो युक्तिवाद करण्यात आला त्यामध्ये अतिशय गंभीर मुद्दे मांडण्यात आलेले आहेत। 3 ऑक्टोबरला राजीनामा दिला आणि त्यानंतर 12 तारखेला त्यांच्याबाबतची तक्रार, त्यांच्या वागण्याबाबतची भ्रष्टाचाराची तक्रार ही करण्यात आल्याचा मुद्दा आता वकिलांकडून मांडण्यात आलेला आहे। तक्रार निवारण नाही आणि राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 9 दिवसात राजीनामा मंजूर कसा करणार, हा मुद्दा अनिल साखरे यांनी मांडलेला आहे। 2 सप्टेंबरला दिलेल्या पात्रता निवडणूक त्याबाबतचं सुद्धा स्पष्टीकरण केलं होतं आणि 2 सप्टेंबरच्याच या पत्रकामध्ये त्या निवडणुकीसाठी सामोऱ्या जाणार आहेत हे म्हटलेलं होतं। त्याचबरोबर अधिकृत राजीनामा 3 ऑक्टोबरला दिला का, हा सुद्धा मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे। खरं तर अजिंक्य, पहिल्या दिवसापासूनच 2 राजीनामे यावरनं गोंधळ सुरू झाला आणि हाच गोंधळ आता युक्तिवादादरम्यान वारंवार अधोरेखित केला जातो आहे। बरोबर बरोबर, आणि हाच मुद्दा सातत्यानं अधोरेखित केला जातोय। पालिकेचे वकील युक्तिवाद करताना हा मुद्दा सातत्यानं मांडताना दिसत आहेत। काही नव्यानं देखील मुद्दे मांडले जाण्याची शक्यता आहे। अजित यांच्याकडे मी जाणार आहे। अजित, सातत्यानं असं म्हटलं जात आहे 2 राजीनामे दिले आणि त्यामुळेच कुठेतरी ही अडचण होतीये की काय, ऋतुजा लटकेंच्या बाबतीत असं दिसतंय? नक्कीच, आणि तेच मुद्दे जे आहेत हे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये स्पष्ट केलेले आहेत। त्यांनी आधी सप्टेंबर महिन्यात जो राजीनामा दिला होता त्यामुळे त्यांनी फक्त निवडणूक लढवतो याच्याकरता राजीनामा दिला होता आणि त्यामुळे त्यांची अट होती की जर मी निवडणूक हारली तर मला पुन्हा जे त्यांचं पद आहे ते पद पुन्हा देण्यात यावं। हे सगळे तांत्रिक मुद्दे आहेत आणि त्यानंतर 3 ऑक्टोबरला त्यांनी पुन्हा राजीनामा दिलेला आहे। आज 13 ऑक्टोबर आहे, म्हणजे जवळपास 10 दिवस या राजीनाम्याला देऊन झालेले आहेत आणि पालिकेचा हाच दावा आहे की एखादा कर्मचारी असेल किंवा एखादा एम्प्लॉय असेल त्याने किमान 1 महिन्याची नोटीस द्यायला पाहिजे संस्थेला आणि त्यानंतरच तो त्याच्या जी संस्था आहे तिथून सोडून तो जाऊ शकतो। कारण हा 1 महिन्याचा कालावधी याकरता असतो की त्या कर्मचाऱ्याकडून काही चुका झालेल्या आहेत का, त्या कर्मचाऱ्यावरती काही पेंडिंग्स आहेत का, त्या कर्मचाऱ्याच्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या संस्थेकडून क्लिअर करणं गरजेचं आहे। कारण भविष्यात त्या संस्थेला आणि त्या कर्मचाऱ्याला दुसऱ्या कुठल्या कंपनीत जाताना कोणत्या अडचणीला सामोरं जायला लागू नये, याकरता या सर्व गोष्टी असतात। याकरता 1 महिन्याचा कालावधी घेतला जातो आणि तोच मुद्दा प्रकर्षाने जे पालिका मांडताना दिसते त्या मुद्द्यामध्ये आपण लक्षात घेतलं तर त्यांनी केलेला अर्ज हा मुद्दा तर त्यांनी ठासून सांगितलेलाच आहे पालिकेने, पण त्याचबरोबर त्यांनी जो महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे ज्या मुद्द्यामुळे ऋतुजा लटके जे आहेत त्या अडचणीमध्ये येऊ शकतात किंवा त्यांचा राजीनामा जो आहे तो फेटाळला जाऊ शकतो, याचं कारण म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये एक अंधेरीमधल्या व्यक्तीनं तक्रार केलेली आणि त्या तक्रारीचं निवारण झालेलं नाहीये। त्या संदर्भातला मुद्दा ठीक आहे, या मुद्द्याविषयी बोलूचे आपण अजित, पण एक तत्पूर्वी एक ब्रेकिंग न्यूज येते। आणखीन एक युक्तिवाद करताना जो दावा पालिकेच्या वकिलांनी केलाय त्यामध्ये म्हटलं गेलंय की याचिकेत निवडणूक आयोग प्रतिवादी नाही, याचिकेमध्ये फक्त महानगरपालिका प्रतिवादी आहे, त्यामुळे लटकेंना कोणताही दिलासा देता येणार नाही असं म्हटलंय। एकीकडे असं सुद्धा म्हटलं गेलंय की याचिका सुनावणीला योग्य नाहीये। आता जो नवीन युक्तिवाद होतोय त्यामध्ये असं म्हटलं गेलंय की याचिकेत फक्त महानगरपालिका प्रतिवादी आहे, लटकेंना कुठलाही दिलासा देता येणार नाही, त्यांच्या याचिकेमध्ये कोणतंही तथ्य नाही असं देखील यामध्ये म्हटलं गेलंय। त्यामुळे लटके यांची याचिका फेटाळून लावावी अशी मागणी पालिकेच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान केलेली आहे। ऋतुजा लटके यांच्या याचिकेमध्ये कोणतंही तथ्य नाही,
त्यांची याचिका फेटाळून लावावी अशी मागणी करणारी बाजू मांडलेली आहे पालिकेच्या वकिलांनी. युक्तिवाद केलेला आहे त्यांनी या संदर्भातला. लटकेंना कुठलाही दिलासा देता येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. अजित लटकेंची याचिका फेटाळून लावावी असा युक्तिवाद करताना मागणी केलेली आहे पालिकेच्या वकिलांनी, कारण या याचिकेमध्ये कोणतंही तथ्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अजिंक्य, पालिकेने 3 मुद्द्यांवर दावे केलेले आहेत. एकतर त्यांनी 1 महिना आधी राजीनामा दिलेला नाहीये. तो राजीनामा दिला त्याच्यामध्ये त्यांनी फक्त निवडणूक लढवण्याकरता एवढंच कारण दिलेलं आहे. दुसरं, त्यांच्या विरोधामध्ये एक तक्रार पेंडिंग आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आता त्यांनी मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केलेला आहे की त्यांच्या याचिकेमध्ये निवडणूक आयोगाला त्यांनी समाविष्ट करून घेतलेलं नाहीये. त्यामुळे निवडणूक आयोग या संदर्भामध्ये कोणतेही निर्णय किंवा निर्देश देऊ शकत नाही. या 3 मुद्द्यांवरती आधारित मुंबई महानगरपालिकेचे जे वकील आहेत ते युक्तिवाद करतायत आणि अगदी स्पष्टपणे त्यांनी हे मुद्दे मांडलेले आहेत जे सर्व्हिस लॉमध्ये येतात. सर्व्हिस लॉच्या नुसार एखाद्या कर्मचाऱ्याला 1 महिन्याआधी कंपनीला कळवावं लागतं की तो राजीनामा का देतो आणि त्याची कारणं काय आहेत आणि त्यानंतर त्याचे ड्यूज असतील किंवा त्याच्या काही तक्रारी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील ज्या पुन्हा या कंपनीशी आणि एम्प्लॉय जो कर्मचारी आहे त्यांच्याशी निगडीत राहू नये आणि भविष्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांनी कुठली गोष्ट केली तर त्याला त्या संस्थेला जबाबदार धरलं जाऊ नये किंवा त्या संस्थेमुळे कर्मचाऱ्याला जबाबदार धरलं जाऊ नये या गोष्टीकरता हे संपूर्ण केलं जातं. आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा नवीन एक मुद्दा स्पष्ट केलेला आहे की बीएमसीला राजीनामा स्वीकारण्याचे निर्देश देण्याची लटके यांची मागणी जी आहे ती योग्य ठरू शकत नाही आणि खंडपीठ केवळ बीएमसीच्या अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश देऊ शकत नाही. म्हणजे वकिलांचा हा स्पष्ट युक्तिवाद आहे की हा सर्वस्व अधिकार जो आहे हा अधिकार पूर्णतः मुंबई महानगरपालिकेचा आहे, कारण मुंबई महानगरपालिका एक प्रशासकीय संस्था आहे आणि लटके त्या प्रशासकीय संस्थेतील एक कर्मचारी आहेत. त्यांनी नियमानुसार सगळ्या ज्या गोष्टी केल्या असतील तर त्यांचा राजीनामा जो आहे तो मंजूर होईल, पण जर त्यांनी नियमानुसार गोष्टी केल्या नसतील तर त्यांचा राजीनामा मंजूर होणार नाही. आणि 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, ते म्हणजे त्यांनी 1 महिन्याचा कालावधी दिलेला नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार जी आहे ती तक्रार कुठेही त्या ठिकाणी त्यांनी अजून निवारण झालेलं नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. हेमांगी वरळीकर यांचा जो राजीनामाचा मुद्दा ऋतुजा लटके यांनी त्यांच्या याचिकेत जो मांडला होता तेव्हा देखील अत्यंत कमी कालावधी होता. कायदा सर्वांकरता समान नसावा का? हेमांगी यांना वेगळा न्याय आणि ऋतुजा यांना वेगळा न्याय का? हा पुन्हा अजिंक्य तोच मुद्दा आलेला आहे. ऋतुजा लटके यांचे वकील जे आहेत विश्वेश सावंत यांनी न्यायालयामध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. केवळ राजकीय दबाव असल्यानं राजीनामा मंजूर केला जात नाहीये. आता ही नवीन तक्रार आहे, तक्रार अंधेरीचा आणि त्याचा वकील पनवेलचा. आपण अजित हेच मुद्दे प्रेक्षकांना दाखवूया. महत्वाचे मुद्दे आहेत. काय नेमकं घडतंय कोर्टात आपण पाहतो आहोत. खंडपीठ अर्जावर निर्णयाचे आदेश देऊ शकतो. अर्ज भरताना छाननीबाबत विचारणा केली गेलेली आहे. अर्ज भरताना हा मुद्दा येणारच असा युक्तिवाद ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी केलेला आहे. लटके यांच्या वकिलांनी आता युक्तिवाद करताना हे 2 ते 3 मुद्दे मांडलेले आहेत. खंडपीठ अर्जावर निर्णयाचे आदेश देऊ शकतो असं लटके यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलंय. सोबतच अर्ज भरताना छाननीबाबत विचारणा केली जाऊ शकते. अर्ज भरताना हा मुद्दा येणारच आहे असा युक्तिवाद लटकेंच्या वकिलांनी केलाय. सुस्मिता, लटकेंच्या वकिलांनी युक्तिवाद करताना आता 2 ते 3 नव्यानं मुद्दे मांडलेले आहेत. काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर लटके यांच्या वकिलांकडनं पुन्हा एकदा युक्तिवाद सुरू झालेला आहे. हेमांगी वरळीकर यांचा राजीनामा प्रशासनानं मंजूर केला होता तेव्हाही कालावधी अत्यंत कमी होता. कायदा हा सर्व कर्मचाऱ्यांसाठी समान असला पाहिजे आणि ज्या वेळेला हेमांगी कवी यांना वगळता आणि ऋतुजा यांना वेगळा असा दोघांना वेगवेगळ्या पद्धतीचा न्याय का, हा मुद्दा वारंवार समोर येतो आहे. केवळ राजकीय दबाव असल्यानं राजीनामा नाकारला जातो आहे, राजीनामा दिला जात नाहीये. आता ही नवीन तक्रार कुठून आली किंवा ही नवीन तक्रार सुद्धा पहिला राजीनामा म्हणजेच 3 ऑक्टोबरला दिलेल्या राजीनाम्यानंतर 12 तारखेला आलेली आहे. हा मुद्दा अधोरेखित करण्यात आलेला आहे. तक्रारदार अंधेरीचा आणि त्याचा वकील हा पनवेलचा होता. यामागचं खरं कारण काय आणि ही तक्रार खरी मानायची का, अशा पद्धतीचा मुद्दा आता विश्वजित सावंत जे लटके यांचे वकील आहेत यांनी मांडलेला आहे. यापूर्वी पालिकेच्या वकिलांनी काही महत्वाचे मुद्दे मांडलेले होते ज्यात त्यांनी म्हटले की बीएमसीनं राजीनामा स्वीकारायचा का नाही, हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे.
त्यांच्या मागण्या योग्य ठरू शकत नाही आणि खंडपीठानं केवळ अर्जाबाबत निर्णय घेण्याचे निर्देश देऊ शकतात. हा. खंडपीठ थेटपणे निर्देश काय देतं हे बघणं महत्वाचं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद हा सध्या सुरू आहे, परंतु प्रशासनाकडनं दबाव होता का या मुद्द्याला धरून वारंवार युक्तिवाद पुढे नेला जातोय. अगदी पहिल्या राजीनाम्यानंतरच ही तक्रार का आली आणि वकील एवढा पनवेलचा लांबचा का, अशा अनेक प्रश्नांवरती आता युक्तिवाद नव्यानं सुरू झाला आहे. अजिंक्य, आपण अजित यांच्याकडे या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी जाऊया. अजित, नव्यानं या संदर्भातली तक्रार ज्या वेळेला समोर आली त्याबद्दल अनेक शंका कुशंका आता व्यक्त केल्या जात आहेत, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, न्यायालयामध्ये एक महत्वाची घडामोड घडली आहे, ती म्हणजे ऋतुजा लटके यांनी त्यांच्या याचिकेमध्ये एक दावा केलेला आहे की त्यांनी 1 महिन्याचा कालावधी कमी करावा, याकरता जवळपास 60,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जी आहे ती. अजित माफ करा, थांबवतो तुम्हाला काही क्षणांसाठी, येतो पुन्हा एकदा. याच संदर्भातले मुद्दे आपण पुन्हा एकदा बघूया. पैसे भरले म्हणून वेळ कमी करता येत नाही असं युक्तिवादादरम्यान सांगितलं गेलेलं आहे. कोर्टानं दोन्ही बाजूंना या संदर्भात सुनावलेलं आहे. पैसे भरले म्हणून वेळ कमी करता येत नाही असं कोर्टानं दोन्ही बाजूंना सुनावलेलं आहे. कोर्टाकडून आता या संदर्भात नेमके काय निर्देश दिले जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित यांच्याकडे आपण जाऊया. अजिंक्य, हाच मुद्दा होता की ज्यावेळी सुनावणी सुरू होती आणि सुनावणी दरम्यान न्यायालयाने देखील स्वतःचं एक मत व्यक्त केलेलं आहे. ते म्हणजे ऋतुजा लटके यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं होतं की मी पैसे भरलेले आहेत, कारण का 1 महिन्याचा कालावधी कमी करावा, 60,000 रुपयांपेक्षा जास्त, त्याची पावती देखील माझ्याकडे आहे. हा मुद्दा प्रकर्षाने लटके जे आहेत त्या त्यांच्या युक्तिवादामध्ये त्यांचे वकील सारखे घेत होते, पण यावर न्यायालयाने त्यांचं एक मत व्यक्त केल्याने त्यांचा मुद्दा बाद ठरू शकतो. त्याचं महत्वाचं मत आहे न्यायालयाचं, ते म्हणजे पैसे भरून वेळ कमी करता येतो असं होऊ शकत नाही, असं मत न्यायालयाने व्यक्त केले. त्यामुळे लटके यांच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ झालेली आहे. जर आपण पाहिलं तर न्यायालयाच्या या मताचा आपण अर्थ असा देखील काढू शकतो की पैसे भरून तुम्ही काही कालावधी कमी करू शकता का, पैसे भरून कालावधी वाढू शकतो का, मग नियम कशा करता आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत नियमानुसार मग का केल्या जातात, कायदे कशा करतायत, हेच म्हणणं जे आहे हे न्यायालयाचं यातून होतं असं आपण अर्थ काढू शकतो. त्याचबरोबरीनं आपण जर पाहिलं तर वारंवार हाच दावा केला जातोय लटके यांच्या वकिलांमार्फत की हे सर्व सुरू जे आहे ते राजकीय दबावापोटी सुरू आहे आणि त्यांच्याकडून कोणत्याही पद्धतीनं जाणीवपूर्वक राजीनामा स्वीकारला जाऊ नये असा दबाव प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती आहे. पुन्हा तोच युक्तिवाद केला गेला. सहाय्यक आयुक्त जे ते निर्णय घेऊ शकतात, मग हा सगळा प्रकार जो आहे किंवा हे सगळं प्रकरण जे आहे ते आयुक्तपर्यंत का नेलं गेलं, हा पुन्हा एकदा युक्तिवाद जो आहे तो लटके यांच्या वकिलांनी केलेला आहे. त्यावर आता त्यांचे वकील काय म्हणतील. मगही त्यांनी मुद्दा स्पष्ट केला खरं तर की यांच्याबाबत तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारी बाकी आहेत, यांनी 1 महिन्याचा कालावधी पूर्ण केलेला नाहीये, म्हणून हा संपूर्ण विषय जो आहे तो आयुक्तपर्यंत गेलेला आहे. त्यामुळे आयुक्तांचा तो विशेष अधिकार आहे आणि त्या अधिकारानुसार ते ठरवतील की पुढे यांचा राजीनामा स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा. पण जे मुद्दे लटके आणि त्यांच्या याचिकेत मांडलेले आहेत किंवा ज्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे त्या सर्व गोष्टींवरती अत्यंत तांत्रिक पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेने अभ्यासपूर्ण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत आणि त्यानंतर न्यायालयाचं हे मत येणं म्हणजे कुठेतरी लटके यांच्या अडचणीमध्ये वाढ होतील असं दिसतंय. अजिंक्य, आपण याच संदर्भातल्या घडामोडी कोर्टातल्या नेमक्या काय घडतायत हे सातत्यानं पाहत आहोत. काही महत्त्वाचे मुद्दे देखील यावेळेला दोन्ही बाजूंकडून युक्तिवादादरम्यान मांडले गेलेले आहेत. कोर्ट देखील काही महत्त्वाचे मुद्दे मांडताना दिसतंय. या सगळ्या घडामोडींवर अत्यंत बारकाईनं आपलं लक्ष आहे. कोर्टात नेमकं काय काय घडतंय हे आपण पाहतो. सध्या कोर्टानं दोन्ही बाजूंना चांगलंच सुनावलेलं आहे. पैसे भरले म्हणून वेळ कमी करता येत नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे. ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग सुकर होणार का, तर अद्याप याचं उत्तर मिळू शकलेलं नाही. थोड्या वेळातच याचं उत्तर कदाचित मिळू शकेल. आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लटकेंच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान मांडलेला आहे. तो मुद्दा हेमांगी वरळीकर यांच्या बाबतीतला आहे. वरळीकरांचा राजीनामा मंजूर केला गेला. कायदा सर्वांना समान व्हायला हवा, तेव्हाही कालावधी अत्यंत कमी होता असा युक्तिवाद लटकेंच्या वकिलांनी कोर्टात केलेला आहे. यासोबतच खंडपीठ अर्जावर निर्णयाचे आदेश देऊ शकतो असं देखील लटकेंच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे.
अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत। अजित यांच्याकडे आपण जाणार आहोत पुन्हा एकदा। अजित, हेमांगी वरळीकरांचं उदाहरण देऊन कायदा सर्वांसाठी समान आहे असा युक्तिवाद लटकेंच्या वकिलांनी केलाय। हे उदाहरण देखील सातत्यानं दिलं जात आहे। त्यांचा मुद्दा तोच आहे की त्यांना एक वेगळा न्याय आणि आम्हाला एक वेगळा न्याय. की हेमांगी वरळीकर यांनी जेव्हा राजीनामा दिला, त्यांनी त्यांचा जो अर्ज दिला होता आणि त्यांचा अर्ज जेव्हा स्वीकारला गेला त्याच्याकरता देखील फार कमी वेळ उरला होता आणि त्या कमी वेळातच त्यांचा अर्ज स्वीकारला गेलेला आहे. मग मला वेगळा न्याय का, असं त्यांचा युक्तिवाद आहे. यावर पालिकेने मगाशी झालेल्या युक्तिवादामध्ये स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या विरोधामध्ये एक तक्रार आहे. कारण का हा मुद्दा समोर येणार हे पालिकेला जवळपास निश्चित होतं किंवा अशा पद्धतीचे मुद्दे मांडले जाणार हे महानगरपालिकेला जवळपास समजलं होतं. त्याचमुळे त्यांनी एक मुद्दा त्यामध्ये नमूद केलेला आहे, तो म्हणजे ज्या लटके आहेत त्यांच्या विरोधामध्ये अंधेरीतल्या एका वकिलानं त्या ठिकाणी जो वकील आहे किंवा तो पनवेलचा आहे, त्याचे जे अशील आहेत ते अंधेरीचे आहेत, ज्यांनी एक तक्रार केलेली आहे. त्या तक्रारीचं निवारण होणं बाकी आहे. त्यामुळे हेमांगी वरळीकर आणि ऋतुजा लटके हे दोन्ही प्रकरण वेगवेगळे आहेत असं सांगण्याचा प्रयत्न जो आहे ते मुंबई महानगरपालिका करते आणि त्यावरच त्यांचा जो दावा आहे तो त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने खोडून काढलेला दिसतोय. अजिंक्य, बर, आणखी काही महत्त्वाचे मुद्दे युक्तिवादादरम्यान समोर येत आहेत का हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. कोर्ट या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतं हे देखील महत्त्वाचं आहे. पण आतापर्यंत लटकेंच्या वकिलांनी युक्तिवाद करताना जे मुद्दे मांडलेले आहेत त्यामध्ये त्यांनी सातत्यानं हेमांगी वरळीकर यांच्या राजीनाम्याबद्दलचा जो मुद्दा आहे तो सातत्यानं मांडलेला आहे. नियमानुसार आमची प्रक्रिया योग्यच आहे असा युक्तिवाद लटकेंच्या वकिलांनी केलेला आहे. राजकीय दबावापोटी हे सगळं सुरू आहे असा देखील आरोप त्यांनी युक्तिवादादरम्यान केलाय. ऋतुजा लटके यांनी याच संदर्भातला जो मुद्दा आहे त्यांच्या वकिलांनी जो मांडलेला आहे, नियमानुसार आमची प्रक्रिया योग्य असून लटकेंच्या राजीनाम्यावर निर्णय घेतला जावा अशी मागणी ऍक्च्युअली त्यांनी घेतलेली होती. पण आता जे नव्यानं समोर येताना दिसतंय ते म्हणजे लटकेंच्या राजीनाम्यावर निर्णय घ्या असे निर्देश मुंबई हायकोर्टानं पालिकेला दिलेले आहेत. ही आताची महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत. मुंबई हायकोर्टानं या संदर्भातले आदेश दिलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेला हे आदेश हायकोर्टानं दिलेत. लटकेंच्या राजीनाम्यावर निर्णय घ्या असं हायकोर्टानं आता म्हटलेलं आहे. अतिशय महत्त्वाची ही घडामोड. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर निर्णय घ्या असे आदेश मुंबई हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला दिलेले आहेत. उद्या 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला दिलेले आहेत. आत्ताची ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. लटकेंच्या राजीनाम्यावर निर्णय घ्या असे आदेश हायकोर्टानं पालिका प्रशासनाला दिलेले आहेत. यासोबतच उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करा अशा स्वरूपाचे हे आदेश हायकोर्टानं दिलेले आहेत. आताची ही सर्वात मोठी महत्त्वाची घडामोड. सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद झाला, मात्र आता हायकोर्टानं जे आदेश दिलेत त्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, पालिकेला हे आदेश देत म्हटलं गेलंय की ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्या आणि उद्या 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करा अशा स्वरूपाचे हे स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला दिलेले आहेत. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर निर्णय घ्या आणि 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करा असे स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला दिलेले आहेत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, ऋतुजा लटके यांना हा एक प्रकारचा दिलासाच म्हणायचा का? नक्कीच हा दिलासाच आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीनं हे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की उद्या 11 पर्यंत त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय घ्या आणि तो स्वीकारा, म्हणजे कुठेतरी हा ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा आहे असं म्हटलं जाईल. आपल्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे अजित, माफ करा, थांबवतोय आपल्याला. मनीषाताई कायंदे आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरनं, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. मनीषाताई, ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा आहे हायकोर्टाकडून, आपली पहिली प्रतिक्रिया.
नाही, हे सगळं लक्षात येत आहे की मुंबई महानगरपालिका दबावाखाली काम करत होती. हे स्पष्टच झालंय ना आता. म्हणजे मुद्दामून हा खोडसाळपणा कोणाच्या दबावाखाली, आता काय नावं घ्यायची गरज नाही, सगळ्या दुनियेला माहिती आहे की कोण दबाव आणतंय. हा म्हणजे हा अत्यंत म्हणजे इतका खालच्या दर्जाचं राजकारण कधी या महाराष्ट्राने पाहिलं नाही. आणि एखादे दिवंगत झालेत आमचे आमदार, तर त्यांच्या पत्नी जर का उभ्या राहू पाहत असतील तर इतकी अडथळे तुम्ही त्यांना निर्माण करणार. हा म्हणजे कुठल्या खालच्या दर्जाचं राजकारण चालू आहे. म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री झालात, सगळं झाला, उपमुख्यमंत्री झालात, तरी देखील अजून तुमचं समाधान झालेलं नाहीये. आणि आता महानगरपालिकेने उद्याची न वाट पाहता आजच्या आज निर्णय द्यावा. बर याच संदर्भात शिंदे समर्थकांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. त्यांच्या सोबत शिंदे गटाचे म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के देखील आहेत. अजित, नरेश म्हस्केंची या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. नक्कीच ज्या पद्धतीनं न्यायालयामध्ये ज्या सुनावणी सुरू होत्या, या सुनावणी पाहता सगळ्याच पक्षांचं याकडे लक्ष लागून होतं. त्यात विशेष करून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं लक्ष लागून होतं. कारण का आपल्याला माहिती आहे की आरोप प्रत्यारोप झाले होते आणि लटके यांचा राजीनामा स्वीकारला जावा किंवा जो राजीनामा होता त्या संदर्भात ज्या अडचणी निर्माण झाल्या, जी गोष्ट निर्माण झाली, या सर्व करता उद्धव बाळासाहेब ठाकरेशी शिवसेना हे जबाबदार आहेत. कारण का इतका जुना पक्ष आहे आणि त्यांनी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीमध्ये अडकवणं किंवा त्यांची जी वकिलांची टीम आहे ती कुठेतरी कमी पडली का, या सगळ्या गोष्टी ज्या ते वारंवार आरोप केले होते. नरेशजी, मुंबई उच्च न्यायालयानं लटके यांना दिलं, त्यांना सांगितलेलं आहे की मुंबई उच्च न्यायालयाला की त्यांचा राजीनामा स्वीकारावा आणि 11 पर्यंत निर्णय द्यावा. ऋतुजा लटके आणि मुंबई महापालिका यांच्यामध्ये ती केस त्या ठिकाणी होती, कोर्टामध्ये होती. विषय त्यांचा राजीनामा स्वीकारणं या स्वीकारू नये असा त्यांच्यामधील कायदा, कानून, नियम यामधला तो विषय आहे. त्यामुळे त्या विषयावरती मी प्रतिक्रिया देणे योग्य वाटत नाही. कोर्टाचा निर्णय जो काय असेल तो समोर येईल आणि मुंबई महापालिका आणि त्यांच्यातला तो विषय, आमचा त्याशी काही संबंध नाही. त्यामुळे आपल्याकडून आरोप केले गेले होते किंवा या सगळ्या चर्चेमध्ये आपण देखील सहभागी होतात की ऋतुजा लटके यांच्याकरता या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, या ठाकरे गटातील किंवा शिवसेना उद्या 11 वाजता मोठ्या ताकदीनं शक्ती प्रदर्शन करत ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार का? आपणास माहिती आहे की रमेश लटके यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर शिवसेनेने त्यांची पत्नी ऋतुजा रमेश लटके यांची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु अतिशय साधं हे प्रकरण होतं. परंतु ऋतुजा रमेश लटके यांनी निवडणूक लढवू नये यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न केले गेले. खरंच सगळ्या बाबी अतिशय क्लिअर होत्या. तरतुदी अतिशय कायद्यात ज्या होत्या त्या सरळ होत्या. त्यांना ज्या तरतुदी लागू पडतात, 1 महिन्याचा त्यांचा नोटीस किंवा 1 महिन्याचा पगार, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची चौकशी नाही आणि त्यांची कुठली देय रक्कम त्यांना देणं लागत नाही. इतक्या सरळ तरतुदी असताना देखील या गोष्टींसाठी आम्हाला हायकोर्टात जावं लागलं, ही दुर्दैवी बाब आहे. एखादी महिला, विधवा महिला ज्या वेळेला निवडणुकीला उतरते त्यावेळेला खरं म्हणजे तिच्या बाबतीत सहानुभूतीचं धोरण असलं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने अशा प्रकारच्या आडकाठी केली गेली, म्हणजे अगदी आत्ता दुपारी येऊन त्यांनी असं सांगितलं महानगरपालिकेच्या वकिलांनी की त्यांच्यावरती करप्शनची केस आहे आणि ती आत्ता 12 तारखेला, 3 तारखेला त्यांनी राजीनामा दिलाय, त्या जात नाही आहेत ऑफिसला आणि 12 तारखेला त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. म्हणजे किती खालच्या पातळीला जाऊन हे राजकारण चाललंय हे महाराष्ट्रातल्या जनतेने आज बघितलेलं आहे. परंतु न्यायदेवतेचे आम्ही आभार मानतो. आमचा विश्वास होता की न्यायदेवता आम्हाला न्याय देईल आणि आज न्यायदेवतेने न्याय दिलेला आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांचा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर केला जाईल आणि उद्या मोठ्या प्रमाणात सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही ऋतुजा रमेश लटके यांचा उमेदवारी अर्ज भरू. परब साहेब, एक मुद्दा असा होता की तुम्ही म्हणतात की राजकारण होतंय वगैरे, उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा. तुमच्याकडून ऋतुजा लटके अर्ज भरतील, पण अजून शिंदे आणि भाजप गटाचा उमेदवार जाहीर झालेला नाही.
अशा वेळेस तुम्ही अजूनही आवाहन करू इच्छिता का की ही निवडणूक बिनविरोध व्हावी किंवा काय? हे आव्हान तर मी पहिल्याच दिवशी केलं असेल. मला असं वाटतं की मी पहिल्याच दिवशी ज्यावेळेला पत्रकारांशी बोललो त्या दिवशी मी अतिशय स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारची संस्कृती आहे. महाराष्ट्रामध्ये आजही महाराष्ट्राचं राजकारण खालच्या थराला गेलंय असं म्हणणार नाही मी, पण आता जे काही चाललंय ते काही चांगलं चाललेलं नाही आहे. आणि म्हणून आतापर्यंत अशा प्रकारे एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला आणि तिकडे जर पोटनिवडणूक झाली आणि त्याच्या घरचं जर कोण उभं असेल तर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका बिनविरोध मोठ्या मनाने आतापर्यंत झालेल्या आहेत. आता त्यांनी मोठं मन दाखवावं आणि ही निवडणूक जर बिनविरोध केली तर महाराष्ट्रात अजूनही संस्कृती आहे असं लोकांना वाटेल. नाही, पण परत साहेब त्यासाठी लटके तुम्हाला यांच्यासोबत झालेलं- मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना एखादं पत्र किंवा व्यक्तिशः नाही, भेटा आम्ही त्यांना बघा या करावं लागेल. निवडणुकीत विभाग प्रमुख म्हणून मी पहिल्या दिवशी आवाहन केलेलं आहे. आज देखील तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो की अशा पद्धतीची निवडणूक होणं खरं म्हणजे एखाद्या महिलेला तिच्यावरती आज दुःखाचा डोंगर आहे. आज या महिलेच्या घरातला आमचा रमेश अतिशय कमी वयात आज जग सोडून गेलेला आहे आणि अशा वेळेला एखाद्या पत्नीला बाहेर मतांसाठी लोकांच्या समोर जाणं हे खरं म्हणजे तसं चांगलं नाही, आपल्या संस्कृतीत बसत नाही. परंतु त्या घराचा सन्मान त्यांनी केलेलं, रमेशने केलेलं काम याच्यासाठी आम्ही त्यांच्या घरच्यांना ही उमेदवारी दिलेली आहे. आणि अशा वेळेला खरं म्हणजे अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं की याचा विचार करतील. अशा प्रकारचा विचार केला तर अतिशय चांगली गोष्ट आहे. ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरणार म्हणजे जवळपास शिवसेनेचा विजय निश्चित मानायचा का? बघा, मी निवडणुकीच्या निकालापर्यंत मी कार्यकर्ता आहे. निवडणुकीच्या निकालामध्ये ज्या वेळेला विजयी पत्र घोषित केलं जातं त्याच वेळेला विजय मानतो, कारण प्रत्येक कार्यकर्ता हा निवडणुकीत लढत असतो आणि निवडणूक लढल्याशिवाय आणि जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. आम्हाला हे बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे. म्हणजे उर्जित कोर्टात पटेल आज अर्ज भरणार होते परंतु तो पुढे ढकलण्यात आलेला आहे. कार्यक्रम अजून तळ्यात मळ्यात चालू आहे. भाजप शिंदे सेनेचा आणि आपल्या- मला विरोधी पक्षात काय चाललंय याच्यात बिलकुल रस नाही. माझा उमेदवार, शिवसेनेचा उमेदवार, बाळासाहेबांचा उमेदवार, उद्धव साहेबांचा उमेदवार, रमेश लटकेंचा उमेदवार विक्रमी मताने जिंकवणं हे माझं ध्येय आहे आणि ते मी पूर्ण करणार. धन्यवाद. अनिल परब यांनी अतिशय स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आता कोर्टानं तर आदेश दिलेले आहेत, त्यामुळं उद्यापर्यंत राजीनामा पालिकेनं मंजूर करावा. एक मिनिट बूम पकडावा. तुमचं नाव सांगा आणि आज ऋतुजा लटके यांना अर्ज भरण्यासाठी कोर्टाने दिलासा दिलेला आहे त्याबद्दल काय सांगा? माझं नाव अमेय रमेश लटके आणि एवढ्या दिवसांपासून तुम्ही बघत आलेलं आहे की कसं सगळं चाललेलं आहे. पण आज बरोबर एक दिवस आमचा फॉर्म भरण्याच्या अगोदर आज न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिलेला आहे, जो आम्ही सगळ्यांकडनं मागत होतो एवढ्या टाईमपासून, आणि आज आम्हाला तो भेटलेला आहे. आणि मी अशी आशा करतो की असाच जो आम्हाला सगळा सपोर्ट भेटलेला आहे उद्धव साहेबांकडनं, परब साहेबांकडनं आणि पूर्ण शिवसेना पक्षाकडनं, तो आम्हाला निवडणुकी संपेपर्यंत असाच आमच्यावरती एकीकडे रमेश लटकेंच्या मुलाची प्रतिक्रिया आपण ऐकली, दुसरीकडे आता स्वतः ऋतुजा लटके या कोर्टातनं बाहेर आलेल्या आहेत. माध्यमांची आता त्या नेमकं काय बोलतात, काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ऋतुजा लटके यांना हायकोर्टानं एक खूप मोठा दिलासा दिलेला आहे. पालिकेला स्पष्ट आदेश हायकोर्टानं दिलेत की उद्या 11 वाजेपर्यंत लटकेंचा राजीनामा मंजूर केला जावा. त्यामुळं त्यांच्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज त्यांना आता करता येणार आहे. त्यांचा जो मार्ग आहे उमेदवारीचा तो सुकर झालेला आहे. मुंबई हायकोर्टानं जे आदेश दिलेत त्यानुसार ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग आता सुकर झालेला आहे. ऋतुजा लटके यांची प्रतिक्रिया नेमकी काय असेल याची उत्सुकता आहे. आपण थेट जाऊया तिकडे. काही आज कोर्टामध्ये सुनावणी झाली, तुम्ही होता, दिलासा मिळाला, काय प्रतिक्रिया तुमची? ढकलू नको ना यार, काय प्रतिक्रिया तुमची? आज जो न्यायदेवतेवर माझा जो विश्वास होता
त्याप्रमाणे न्यायदेवतेकडून मला न्याय मिळालेला आहे. तुम्ही बोला तुम्ही बोलत राहा. माझा न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास होता आणि म्हणूनच मी आता कोर्टामध्ये आलेले आणि आज सुनावणी झाली तर तो न्याय मला मिळालेला आहे. आणि जसं माझे मिस्टर रमेश लटके यांनी जे कार्य केलेले आहे आणि त्यांचा जो वारसा आहे तो मी पुढे घेऊन जाणार आहे. ऐन वेळेवर एक तक्रार तुमच्या विरुद्ध आहे अशा प्रकारचा दावा केला, एक आरोप केला नाही, भ्रष्टाचार. मला त्याची कल्पना नाहीये. त्याबद्दल तुम्ही वकिलांशी बोलू शकता. हो, पण तुमची काय भावना आहे आज? म्हणजे आज ज्या पद्धतीनं कोर्टामध्ये तुम्हाला सामोरं जावं लागलं, गेल्या महिन्यामध्ये बराच उहापोह सुद्धा आला आणि कोर्टाने सुद्धा बीएमसीला फटकार लगावली. मला दिलासा वाटला, पण मला एवढंच वाटतं की कोर्टापर्यंत जायची मला वेळ येऊ द्यायची नव्हती, पण नाईलाजास्तव मला जावं लागलं. कोर्टाने ह्याच मुद्दा तुम्ही राजकीय दबावापोटी आरोप केलेला आहे याचिकेत, म्हणजे तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? नाही, असं आम्ही काही केलेलं नाहीये. याचिकेत असं काही लिहिलेलं नाहीये आम्ही. तुमच्या वकिलांनी सुद्धा किती वाजता फॉर्म भरायला जाणार आहात काय? उद्या किती वाजता फॉर्म भरायला आपण जाणार आहात? उद्या तर लास्ट डेट आहे, त्यामुळे उद्या फॉर्म भरावाच लागणार आणि मी भरणार आहे उद्या. उद्या जसं कोर्टाने निर्णय दिलाय की 11 वाजता तुम्हाला उद्या राजीनामा देण्यात येईल, तो राजीनामा मिळाला की मी फॉर्म भरणार. कोणत्या पक्षाकडून तुम्ही उद्या उमेदवारी अर्ज? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून मशाल ह्या चिन्हावरच मी निवडणूक लढवणार आहे. हे मी पहिलाही तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमच्या या सेवेमध्ये तुमच्यावरती आता पहिल्यांदा भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. रामरुज म्हणून कोणी व्यक्ती आहे अंधेरीचे? मला ते नाव पण मी आज पहिल्यांदाच पाहिलेलं आहे आणि म्हणजे ऐकण्यात आलेलं आहे. मला त्याबद्दल म्हणजे काही बोलायचं नाही. हे कोणी केलं असं तुम्हाला वाटतं? नाही, मला त्याची कल्पना नाही. हिंदी में बता दीजिए, बीएमसी को झटका लगा है, एक पहली जीत मानती है इसे चुनाव से पहले, उपचुनाव से पहले? बीएमसी को झटका नहीं, मैं बीएमसी एम्प्लॉई हूँ और मैं म्यूनिसिपल कमिश्नर अपने जो ऑफिसर है उनकी रिस्पेक्ट करती हूँ, तो उनका झटका देने का इधर बात ही नहीं है. लेकिन मुझे ऐसे उम्मीद थी कि मैं एज अ एम्प्लॉई आप सब मुझे हेल्प करोगे और ये निवडणूक के लिए मुझे आपसे ही सपोर्ट मिलेगा. लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं, इसलिए मुझे इधर आना पड़ा. करप्शन का आरोप भी आपके ऊपर लगाया गया कि रिश्वत देने, उसकी वजह क्या? नहीं, वो कुछ नहीं है. आप वकील उनसे बात कर सकते हैं. आता उद्धव ठाकरेंना भेटायला तुम्ही जाणार आहात? इच्छा आहे, आता बघूया, विचारतो. असतील अवेलेबल तर जाणार आहे. आप एक साजिश मानती है, साजिश के तहत आपको नामांकन नहीं किया जाए, इसके लिए ये सब पूरा मामला कोर्ट तक आया? क्योंकि अभी तक किसी ने पूरी लाइफ टाइम में आपको खिलाफ तक्रार ये नहीं किया था. कोई साजिश आप मानते हैं? नाही, आता जो माझा जेव्हा फाईल जी आलेली आहे, ऋतुजा लटकेंची ही प्रतिक्रिया, न्याय देवतेमुळे आपल्याला न्याय मिळाला, आपला न्याय देवतेवर विश्वास आहे असं ऋतुजा लटके यांनी म्हटलेलं आहे. आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत सध्या आणि त्यांच्यासोबत माजी महापौर किशोरी पेडणेकर आहेत. प्रणाली, न्याय देवतेमुळे आपल्याला न्याय मिळाला आणि आपल्या न्याय देवतेवर विश्वास आहे असं ऋतुजा लटकेंनी म्हटलंय आणि त्यांना एक खूप मोठा दिलासा मुंबई हायकोर्टानं दिलाय. प्रणाली, याबद्दल किशोरी पेडणेकरांचं मत देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नक्कीच अजिंक्य, गेले 2 दिवस संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या विषयाकडे लागलेलं होतं त्या विषयावर आता अखेर कोर्टानं निवाडा दिलेला आहे. कोर्टानं मुंबई महानगरपालिकेला सांगितलंय की उद्या 11 पर्यंत त्यांचा राजीनामा, ऋतुजा लटके यांचा राजीनामा हा स्वीकार करा असं स्पष्ट शब्दात सांगितलंय. या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेनेच्या 2 रणरागिणी किशोरी पेडणेकर आणि मनीषा कायंदे दोघी जणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सुरुवातीला मनीषाताईंकडे जाते. मनीषाताई, या निर्णयाबद्दल आपली काय प्रतिक्रिया पहिली? नाही, यामध्ये मुंबई महानगरपालिकेने केलेला खोडसाळपणा हा सगळ्या जगासमोर त्यांचं तोंड आता उघडे पडले आहेत. आणि कोणाचा दबाव, जी महाशक्ती स्वतःला म्हणवतात त्यांचा दबाव होता की काय, आता ते स्पष्टच होत आहे. म्हणजे काही पहिल्या एम्प्लॉई आहेत का? असे अनेक महानगरपालिकेचे एम्प्लॉईज राजीनामा देऊन हे निवडणूक जिंकलेले आहेत. त्यामुळे अशी कोणची जगावेगळी परिस्थिती होती की इतके 10 दिवस त्यांनी याच्यासाठी लावले. मी तर म्हणते की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आत्ताच्या आत्ता त्यांना रिलीव्ह करावं. उद्या सकाळी तरी 11 वाजताची का वेळ वाट पाहताय?
आणि याला जे कोण जबाबदार असेल त्या अधिकाऱ्यांचा देखील राजीनामा घेतला पाहिजे. कारण आणि कोणाच्या दबावाखाली, म्हणजे आता असं आपण पाहतोय महाराष्ट्राची संस्कृती आहे. प्रेमकुमार शर्मांपासून आपण घेऊया, ते वारले, त्यांच्या पत्नी उभ्या राहिल्या. त्याच्यानंतर रामदास नाईक, त्यांच्या पत्नी उभ्या राहिल्या. त्यावेळा शिवसेना भारतीय जनता पार्टी नेहमी एकत्र लढत होती, परंतु कधी समोरून उमेदवार दिला नाही. एवढंच कशाला, जेव्हा पंकजाताई मुंडे उभ्या राहिल्या माननीय गोपीनाथजी मुंडे यांच्या निधनानंतर, तेव्हा शिवसेनेने त्यांच्यासमोर उमेदवार दिला नाही. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. जिकडे आता 1.5-2 वर्षच राहिलेलं आहे तिकडे तुम्हाला 8 तास का, तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळं काही झालेलं आहे. म्हणजे तुमची ही भूक जी आहे सत्ताकारणाची ही किती मोठी असावी. म्हणजे एक भगिनी, एक महिला राजकारणात येऊ पाहतेय, तिला तुम्ही इतका त्रास देणार. शिंदे गटाला चपराक बसली असं म्हणावं लागेल. निश्चितच चपराक बसलीच आहे ना, अजून काय पाहिजे. दसरा मेळाव्याच्या वेळेला आपण बघितलं होतं मैदान मिळालं नाही आणि आता पुन्हा जेव्हा एकदा ऋतुजा लटके यांची अडवणूक होते की काय असं वाटत होतं, तेव्हा न्यायदेवतेने पुन्हा एकदा तुमच्या पारड्यात दान टाकलंय. नाही, अडवणूक होते काय असं नाही, अडवणूकच करत होते. फक्त वाईट इतक्या गोष्टीचं वाटतंय, ज्या कोविड काळामध्ये या मुंबई महानगरपालिकेला जगामध्ये स्थान मिळालं, त्याच मुंबई महानगरपालिकेने दिवंगत माननीय रमेश लटकेंच्या पत्नीला एक आगळा वेगळा न्याय देण्याचा प्रयत्न केला. क्रूरतेने तिच्याबरोबर वागले. जे जे अधिकारी वागलेत त्यांची इन्क्वायरी व्हावी, त्यांचा पण राजीनामा घ्यावा आणि त्यांना घरी पाठवावं. कारण प्रत्येक वेळेला त्यांनी मॅडमची भूमिका कोर्टासमोर मांडली. कोर्टाने ते सगळे कागदपत्र बघितले आणि कोर्टाने कॉर्पोरेशनला उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचं रेजिग्नेशन लेटर, ऍक्सेप्टन्स लेटर त्यांना द्यायला लावलेलं आहे. हेमांगी वरळीकर लेटर त्यांना द्यायला लावलेलं आहे. हेमांगी वरळीकर यांचा युक्तिवाद तुम्ही याच्यात सादर केला. आणखी एक ऐन वेळेवर तक्रार सुद्धा त्यांनी केली होती. जे वरळीकरांचं जे उदाहरण आम्ही दाखवलं होतं ते याकरता दाखवलं होतं की या आधी पण असे जे डिस्क्रिप्शन अशा प्रकारचे केसेस आणि 30 दिवसाचा जो नोटीस पिरियड आहे त्याचा तो साईडला करून कॉर्पोरेशनने त्यांना रजा त्यांची जे आहे त्यांना राजीनामा हा स्वीकारत केलेला आहे आणि नोटीस पे त्यांचं घेतलेलं होतं. तर आमचं सांगणं असंच होतं की जसं त्यांना न्याय दिला होता तसंच आम्हालाही द्या, जसं त्यांची केस होती तशीच आम्हाला द्या. ऐन वेळेवर तक्रार दाखल झाली आहे, तिचं काय झालं, ती स्क्वॅश केली कोर्टाने? नाही, जी तक्रार दाखल केली होती, समोर बघून सांगाल, जी तक्रार दाखल झाली आहे त्यांच्या विरोधात, ती असं दिसतंय की ती कालच्या तारखेची आहे. सो ती कॉर्पोरेशनच्या वकील साहेबांनी कोर्टासमोर मांडली की ही अशी यांच्या विरोधात तक्रार आलेली आहे आणि त्याची आम्हाला चौकशी करावी लागेल. ती त्यांनी कोर्टासमोर मांडली होती. पण ते आता त्याच्यातलं तथ्य काय वगैरे ते आपल्याला अजून सध्या तरी माहित नाही. ती कोर्टाने क्वॉश केलेली नाहीये. कोर्टाने हे जी ऑर्डर दिलेली आहे ती इंटरिम ऑर्डर आहे. उद्या हे जे द्यायचं आहे पत्र, कोर्टाने त्यांना वकील साहेबांना कॉर्पोरेशनच्या रिप्लाय फाईल करायला लावलेलं आणि मॅटर हिअरिंगसाठी नंतर ठेवलेलं आहे. आज पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये एक लक्षात आलं की कोर्टानं बीएमसीच्या वकिलांना बरेच प्रतिप्रश्न विचारले, पण तुम्हाला मात्र काहीच विचारलं नाही. म्हणजे काय कोर्टाची भूमिका होती? नाही, ते कोर्टाची भूमिका ते त्यांना माहिती. बट कोर्टाचं जे समोर युक्तिवाद झाला तो तुम्ही सगळ्यांनाही बघितला. ते कोर्टाचं डिस्क्रिप्शन आहे, कोणाला काय प्रश्न विचारायचं काय ते. फक्त तुम्हाला कोर्टाची आज ऑर्डर कोर्टाने काय केलेली आहे, आज 11 उद्या 11 वाजेपर्यंत रेजिग्नेशनचं लेटर ऍक्सेप्ट केलेलं पत्र द्यायला सांगितलेलं आहे. हा कोर्टाचा निकाल आहे, एवढंच आम्ही तुम्हाला सांगू में बताइए कि क्या वो आज कोर्ट ने क्या रिलीफ दिया? कोर्ट ने आज जो पिटिशनर है लटके मैडम, उनका केस सुना और ऋतुजा लटके का केस सुना और उनको जो रिलीफ चाहिए था, उनको जो परमिशन चाहिए थी कॉर्पोरेशन की. ऋतुजा लटके यांना हायकोर्टानं मोठा दिलासा देत आता पालिकेला आदेश दिलेत की उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचा राजीनामा मंजूर करा. एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. हे प्रकार थांबले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. भुसावळमध्ये नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून आंदोलन करण्यात आलं. रेल्वेतील खासगीकरण थांबवा यासह विविध मागण्यांसाठी डीआरएम कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं. दरम्यान केंद्रीय रेल्वे विभाग मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्यात यावा या मागणीसाठी ठाणगाव इथल्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत थेट ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलं. गेल्या 2 वर्षांपासून कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्यामुळे विकास कामं ठप्प झाली आहेत. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि याचा निषेध करण्यासाठी मावळमधील भालेवाडी महागावमधील विद्यार्थी पालकांनी निषेध मोर्चा काढला. या निर्णयामुळे गोरगरीब मुलं शिक्षणापासून वंचित राहतील, त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. बीड तालुक्यातील बेलगाव इथल्या वस्ती शाळेची पटसंख्या 10 असल्यानं शाळा बंद पडण्याच्या भीतीनं पालकांनी चिंता व्यक्त केली. आमच्या मुलांचं शिक्षण बंद करू नका अशी मागणी पालकांसह विद्यार्थ्यांनी केली. शाळा बंद झाली तर 2 किलोमीटर चिखल तुडवत विद्यार्थी जाणार कसे असा सवालही शिक्षण विभागाला विचारण्यात आला. एसटी महामंडळातील प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना अखेर बुधवारी वेतन मिळालं. यासाठी महामंडळाने मिळणाऱ्या प्रवासी उत्पन्नातून उर्वरित कर्मचाऱ्यांचं वेतन अदा केलं. या महिन्याचं वेतन पुढील महिन्यात मिळावं यासाठी राज्य शासनाकडे एसटी महामंडळाने आर्थिक मदत मागितली. नाशिकमधील अपघाताच्या घटनेनंतर नागपूर शहरातील 35 खासगी बसेसवर राज्य परिवहन विभागानं कारवाई केली. यावेळी अनेक खासगी बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचं आढळून आलं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये महावितरणच्या भोंगळ कारभाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला. नांदुरा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या एका बंद पडलेल्या कंपनीत वीज चोरी करण्यात आली. याबाबत महावितरणला सांगितलं असता आमच्याकडे मनुष्यबळ नसून आम्ही वीज चोरी पकडू शकत नाही अशी टोलवाटोलवीची उत्तरं दिली जातात. दिवाळीच्या आतषबाजीला यंदा महागाईची झळ बसली. विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किमतीमध्ये 10 ते 40% मोठी वाढ झाली आणि त्यामुळे दिवाळीत फटाके खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला चांगली झळ बसणार आहे. वाशिम जिल्ह्यातील 2,52,000 रेशन कार्ड धारकांना 100 रुपयात दिवाळी पॅकेज देण्यात येणार आहे आणि या पॅकेजमध्ये त्यांना रवा, चणा डाळ, साखर तसंच 1 लिटर पाम तेल मिळेल. यामुळे जिल्ह्यातील कुटुंबांची दिवाळी गोड होणार आहे. धुळे जिल्ह्यात नागरिकांनी बूस्टर डोसकडे पाठ फिरवली आहे. मोफत बूस्टर डोससाठी मुदत वाढवूनही नागरिकांनी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. जिल्ह्यात 9,44,000 नागरिक बूस्टर डोससाठी पात्र असून त्यापैकी केवळ 1.5 लाख नागरिकांनी डोस घेतल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं. अंधेरीची पोटनिवडणूक झाली की धनुष्यबाण आम्हालाच मिळेल असा विश्वास बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला. खरा शिवसेना पक्ष आम्हीच आहोत असं मत त्यांनी व्यक्त केलं. ऋतुजा लटके यांना उमेदवार व्हायचं असताना त्यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही, त्यामुळे यंत्रणेच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढणारच आहे. पण शिंदे गटाला लटकेंबद्दल असणारी आत्मीयता दाखवली जात असेल तर ऋतुजा लटकेंना उमेदवारी किंवा पाठिंबा द्यायला पाहिजे होता असा सल्ला आमदार सचिन अहिर यांनी दिला. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ढाल तलवारीचं चिन्ह मिळालं आणि ढाल तलवार हे चिन्ह म्हणजे लढवय्याची निशाणी असल्याचं सांगत रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये चिन्हाची जंगी मिरवणूक काढण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी जल्लोष केला. अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिलं असून याच पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात शिवसैनिकांनी मशाल रॅली काढत घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मशाल रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. राज्यातील सत्ता संघर्षानंतर उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याची अनेक शपथपत्र आढळून आल्यानं बाळासाहेबांच्या शिवसेनेनं ही सर्व शपथपत्र बनावट असल्याचा आरोप केला होता आणि या प्रकरणी क्राईम ब्रांचच्या 2 अधिकाऱ्यांचं पथक अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये दाखल झाले. 200 जणांची क्राईम ब्रांचकडून चौकशी करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे स्वतः म्हणाले होते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवणार, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. त्यांनी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अमरावती दौऱ्यावरती होते आणि दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 2 पक्षाला काँग्रेस आणि शिवसेनेला युतीचा पर्याय दिलेला आहे पण अजून उत्तर आलेलं नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
जळगाव जिल्हा दूध संघात अधिकाऱ्यांच्या पातळीवर कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आली असल्याचंही खडसेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरेंनी पक्ष बांधणीसाठी मराठवाडा दौऱ्यावरती ते आहेत आणि अमित ठाकरेंनी भगवानगडावरील समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी नामदेव शास्त्री महाराज यांच्याबरोबर संवाद साधला. हिंगोली जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांना मिळणाऱ्या मोफत भोजनाची तपासणी आमदार संतोष बांगर यांनी केली आहे. ग्रामीण भागात कामगारांना भोजन वितरणासाठी जाणारं वाहन थांबून आमदार बांगर यांनी जेवण मेन्यूप्रमाणे नसून करपलेल्या चपात्या आणि वरणामध्ये अळ्या असल्याचा आरोप बांगर यांनी यावेळी केला. सोलापुरात रास्त धान्य दुकानातून जीवनावश्यक वस्तू आणि स्वस्त धान्य द्या, अन्यथा ऐन सणासुदीच्या तोंडावर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा महिला संघटनांनी दिलाय. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सणानिमित्त तातडीने जीवनावश्यक धान्य देण्यासंबंधी निवेदन दिलं. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आज जगप्रसिद्ध बद्रीनाथ धाम इथं पोहोचले. इथं त्यांनी कुटुंबासह पूजा केली. त्यानंतर ते केदारनाथला गेले. देवाचं दर्शन घेतल्यानंतर मुकेश अंबानी यांनी बद्रीनाथ धामचे रावल ईश्वरी प्रसाद नंबूदिरी यांची भेट घेतली. बद्रीनाथला पोहोचल्यावर बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीनं उद्योगपती मुकेश अंबानी यांचं स्वागत केलं. मुकेश अंबानी नेहमी बाबांच्या दरबारात दर्शनासाठी येतात आणि यावेळेला मुकेश अंबानी यांनी बद्रीनाथ केदारनाथसाठी 5 कोटी रुपयांचं दानही केलं. भारतातल्या महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशननं एक मोठं पाऊल उचललंय. विमेन कनेक्ट चॅलेंज या मोहिमेची रिलायन्स फाउंडेशननं घोषणा केली आहे. रिलायन्स फाउंडेशन आणि US एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या दोघांनी विमेन कनेक्ट चॅलेंज इंडियाद्वारे देशातल्या 10 संस्थांची अनुदान प्राप्तकर्ता म्हणून निवड केली आहे. या प्रयत्नांतर्गत 17 राज्यांमधील 3 लाखपेक्षा जास्त महिला आणि मुलींचं तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांना सक्षम बनवणं हेच आमचं ध्येय असल्याचं रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका नीता अंबानी यांनी म्हटलंय. सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी महिला, शेतकरी, उद्योजक आणि बचत गटांच्या सदस्या अशा अनेक महिलांना या मोहिमेद्वारे मदत केली जाणार आहे. उद्धव ठाकरे सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. आणि सरकार वाचवण्यामध्ये ते किती वाकबदार आहेत हे मला आता तुम्ही सांगताय तेव्हा सांगायला पाहिजे. मी पण लावून दिलं असतं कामाला. पण एक गोष्ट नक्की की आता आम्ही धक्काप्रूफ झालेलो आहोत. म्हणजे असं म्हणतात की जपानला जर एखाद दिवशी भूकंप नाही झाला तर लोक जरा परेशान होतात की आज काय भाई भूकंप नाही हुआ. पण पहिला आणि मोठा जो धक्का बसला आम्हाला कुटुंबियांना मानसिक, तो भुजबळ साहेब आपण जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळेला. म्हणजे मला बसला धक्का, बाळासाहेबांना बसला. आम्ही तर आतापासून ते किती वर्ष वजा करा त्या वयाचे होतो. आणि ते म्हणजे आपला एक कुटुंबातला माणूस आपल्याला सोडून जाऊ कसा शकतो हाच एक मोठा धक्का होता. राग वगैरे हा नंतरचा भाग, ते राजकारणाचा भाग झाला. पण आपला माणूस हा जाऊ शकतो हा एक मोठा धक्का होता. आणि तो त्यातून सावरताना मानसिकदृष्ट्या नाही म्हटलं तरी आम्हाला खूप वेळ लागला. एक गोष्ट आणखी चांगली केली की तुम्ही बाळासाहेब असतानाच हे सगळं मिटवून टाकलं. घरी आलात, बाळासाहेबांनी तुमचं स्वागत केलं. मग ते आपलं जो काही वैरभाव हा शब्द जरा फार टोकाचा झाला, पण मतभेद होते ते मिटवून टाकले. ते फार चांगलं झालं. फक्त त्यावेळेला एकच कमी राहिली, जर मा असती तर आणखी बरं झालं असतं.
ठीक आहे, या गोष्टी काही आपण ठरवून होत नसतात. 75 वर्ष पूर्ण करून पुढे जात असताना जेव्हा आपण मागे बघतो, प्रत्येकाचंच वय हे वाढत असतं. म्हणजे बाळासाहेब सांगायचे, माझे आजोबा सांगायचे की वयाने माणूस मोठा होत असतो, पण तो ज्या क्षणी विचाराने थकतो त्या क्षणी तो वृद्ध होतो. आणि म्हणून तुम्ही काय, फारुख साहेब काय, आजही तुमचं वय तुम्ही मानायला तयार नाही आहात. कोण 75 आहे ते म्हणतात मी अजून 75 नाही, अजूनही काय 16वं वरीस लागले की नाही कल्पना नाही अजून. पण अशी तरुण मनाची, आणि नुसती तरुण मन असून चालत नाही, त्या तरुण मनामध्ये एक ईर्ष्या असावी लागते, जिद्द असावी लागते. मगाशी पुस्तक प्रकाशन करताना मला माहित नाही तुम्ही शिवसैनिक आहात, त्यांनी सांगितलं की 2 नायक, एका बाजूला शिवसेना प्रमुख, एका बाजूला पवार साहेब. आणि हेच खरं मोठं काम असतं आणि मोठं भाग्यही आहे की आयुष्यामध्ये 2 उत्तुंग व्यक्तिमत्व मार्गदर्शक म्हणून त्यांना लाभली. असं भाग्य फार क्वचित लोकांच्या आयुष्यात. पण या दोन्ही नायकांच्या त्यांनी दुरुपयोग कधी केला नाही आणि त्यांच्याकडनं जे पाहिजे ते घेऊन स्वतःची वाटचाल त्यांनी स्वतः ठरवली. म्हणूनच आज 75व्या वर्षी सुद्धा भुजबळ साहेब तुम्ही तरुण आहात. एक नवीन समीकरण आपण 2.5-3 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये जन्माला घातलं. महाविकास आघाडी. थोरात साहेब आहेत, काँग्रेसच्या वतीने आलेले आहेत, राष्ट्रवादी तर स्वतः पवार साहेब आहेत. आणि हे समीकरण आपण यशस्वीपणे चालून दाखवलं होतं 2.5 वर्ष यशस्वीपणे. आणि ते बघितल्यानंतर पोटामध्ये गुब्बारा येणं साहजिक आहे. आणि तो आल्यानंतर या पद्धतीने आता सरकार पाडून प्रत्येक गोष्टीला, ज्याचा उल्लेख अजितदादांनी केला, किती खालच्या पातळीवर जायचं. म्हणजे जो उल्लेख थोरात साहेब तुम्ही केला की सगळी ते जे विधान भवन होतं, विधानसभा होती, त्याची उंचीच वेगळी होती. नुसते मजले नाही, FSI नव्हता, वैचारिक FSI जास्त होता. आणि मी स्वतः एकदा 2दा केशवराव धोंडगेंचं भाषण सुद्धा तिकडे येऊन गॅलरीत ऐकलेलं आहे. आधी जसं छगनराव शिवसेनेचे एकमेव आमदार होते, त्यांच्या आधी वामनराव महाडिक एकमेव आमदार होते पोटनिवडणुकीत, ती सुद्धा पोटनिवडणुकीत. आणि त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी वसंतराव नाईकांनी शिवसेना प्रमुखांना फोन करून सांगितलं की बाळासाहेब तुम्ही काय माणूस पाठवलाय, एक माणूस पाठवलाय, पण तो बोलायला उभा राहिला की सगळं सभागृह स्तब्ध होऊन त्याचं भाषण ऐकत असतं. हल्ली बघितलेलं आहे मी, कोण काय बोलतंय, कोण काय बोलायचं, कशाचा धर्मंद असतो नसतो. कुणा काय बोललं तर हक्कभंग म्हणून प्रस्ताव जायचा आमच्या झिरवळ साहेबांकडे. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही बोलत नाही. पण सतत राजकारणाचा विचार करण्यापेक्षा विचाराने राजकारण करणं किती गरजेचं आहे हेच कोणी विचार करत नाही. मला पाहिजे, सगळं पाहिजे. आणि प्रतिस्पर्धी कोणी शिल्लकच राहता कामा नाही. प्रतिस्पर्धी तरी म्हणजे भुजबळ साहेब एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे की त्यांचा राजकीय जन्म शिवसेनेत झाला. आणि मागेच तुम्ही सांगितलं की सुदैवाने तुमची पहिली निवडणूक तुम्ही हरलात, तर तेव्हा त्यांचं वयच नव्हतं उमेदवारी अर्ज भरण्याचं. तरी सुद्धा उमेदवारी दिली गेली, ते लढले, जिंकला असता तर काय हा प्रश्न त्यांना पडला होता. पण सुदैवाने तेव्हा ते पडले. पण आयुष्यातली पहिली निवडणूक हरून सुद्धा माणूस जिद्दीने उभा राहिला आणि जे काय करायचं ते त्यांनी करून दाखवलेलं. बेळगावमध्ये तुम्ही जे गेला होता तिथं कमाल असेल. म्हणजे तो जर फोटो कोणी पाहिला तर माझ्यावरती आणखी आरोप होईल, बघितलं हिंदुत्व यांनी कसं सोडलेलं आहे. हे अशा लोकांबरोबर मांडीला बसल्यावर यांच्या 75व्या वाढदिवसाला कौतुक करायला गेले, हिंदुत्वच सोडलं. हे असं नसतं कधी. एक आता सुद्धा मी थोडंसं बोलून म्हणजे शुभेच्छा देऊन मी निघणार आहे. कारण मगाशी जे अजितदादांनी सांगितलं की कोर्टात प्रत्येक गोष्ट आपल्याला कोर्टात जावं लागते, मैदान मिळालं पाहिजे, कोर्टामध्ये जा. अरे हिंमत असेल तर मैदानात या ना तुम्ही. माझी तर तयारी आहे, मी मैदानात उतरलेलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही ह्याच्यापेक्षा मैदान दोघांनी मिळून एकत्र या, एका व्यासपीठावरती येऊ, एका मैदानात येऊ आणि होऊन जाऊ दे काय व्हायचं ते. मी आल्या फारुख साहेब भेटले,
तशी माझी काही गाठभेट होत नाही, कारण एकतर वयाचं अंतर आहे आणि महाराष्ट्र ते काश्मीरचं अंतर पण खूप मोठे आहे. पण बाळासाहेब आणि त्यांची एक चांगली मैत्री होती आणि आल्या आल्या मला म्हणाले की अजिबात घाबरू नकोस, लढ, वडिलांसारखा लढ. ही लढाई काय आपण सोडणार नाही. आणि कपिलजी, तुम्ही म्हणालात भुजबळ साहेबांचा तुम्ही वादळ म्हणून उल्लेख केला. अशी अनेक वादळं शिवसेनेने अंगावर घेतलेत, पण त्यावेळेला ही अशी अनेक वादळ सोबत सुद्धा होती. आणि आता सुद्धा या वादळामध्ये हे एक वादळ आणि अख्खं राष्ट्रवादी काय काँग्रेस काय सगळीच मोठी मोठी वादळ, शरद पवार साहेब आहेत, वादळ निर्माण करणारे, हे सोबत असल्यानंतर आणि वादळ असो पाऊस असो न डगमगता उभे राहणारे, त्याच्यामुळे एवढी सगळ्यांनी तुम्ही सोबत असल्यानंतर मी तर लढाईच्या क्षणाचीच वाट बघतोय. असं मी जास्त बोलत नाही, नाहीतर भुजबळ साहेब म्हणतील कौतुक माझं आहे का तुझं आहे. सांगायला गेलं तर जुन्या आठवणी खूप आहेत, पण त्याच्यामध्ये मी आता काय रमत नाही. मी भुजबळ साहेबांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. तुमची पहिलीच 75 आहे. पुढच्या 75ला पण सोबतच राहा, बोलवा. आणखीन काय बोलू मी? हे तुमच्या हातात आहे. नुसतं तुम्हाला पण एक सांगतो, नुसतं नेत्याचा जय जयकार करून चालणार नाही. भुजबळ साहेब आगे बढो, पवार साहेब आगे बढो, अरे बढतोय, सोबत येणारच का? घोषणा दिल्यानंतर आम्ही आगे बढणार आणि पाठी वळल्यानंतर कोणीच नाही, तर तसं नाही चालणार. ही लढाई केवळ माझी एकट्याची, शिवसेनेची नाही, ही आपल्या सगळ्यांची. आणि विशेष म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्याची पुन्हा दुसरी लढाई आहे. आणि त्याच्यासाठी ही जी एक नुसती निशाणी म्हणून नाही, तर विचारांची धगधगती मशाल आहे, ती घेण्यासाठी मला खरंच मनापासून समाधान आहे, आनंद आहे की शिवसेना प्रमुखांचा जुना साथी सोबती परत राष्ट्रवादीच्या माध्यमातून का होईना, प्रफुल्लजी गडबड करत नाही मी, राष्ट्रवादीच्या म्हणजे जाताना एकटे गेले, येताना अख्खी राष्ट्रवादी सोबत घेऊन आले. आणि नुसती राष्ट्रवादी नाही तर काँग्रेस सुद्धा सोबत घेऊन आले. तर अशा या आमच्या छगनरावांना खूप खूप उदंड निरोगी दीर्घ आयुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतो. आणि जरा आपली माफी मागून, सगळ्यांची माफी मागून मी निघतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छगन भुजबळ यांचा 75वा वाढदिवस, त्यानिमित्तानं एक अमृत महोत्सवी सत्कार सोहळा मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे.